परंपरा आणि दर्जा या दोन्हींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान. आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा. काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन यांच्या वतीनं दरवर्षी देण्यात येणाऱ्या काकासाहेब म्हस्के स्मृती पुरस्कारांचं वितरण रविवारी 12 जानेवारीला कैलासवासी काकासाहेब म्हस्के यांच्या 44व्या पुण्यतिथी निमित्तानं होणार आहे. या कार्यक्रमात विश्वस्त डॉक्टर सुमती म्हस्के, डॉक्टर अभिषेक म्हस्के, डॉक्टर दीप्ती ठाकरे, संस्थेचे सीईओ आर्किटेक्ट समीर ठाकरे, काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विवेक रेगे, काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेजचे प्राचार्य नितीन ठुबे, पार्वतीबाई नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य अजित चौदार यांची यावेळी उपस्थिती होती. 14 जानेवारी 1981 कैलासवासी किंवा काका यांचं संक्रांती दिवशी तिळगुळ वाटत असताना निधन झालं. सर्व समाजामध्ये गोडी पसरून काका आम्हाला सोडून गेले आणि त्यांची आठवण म्हणून काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन आम्ही सुरू केलं. त्याच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, गरिबांना परवडला असा कोर्स, नर्सिंग कॉलेज, ANM, JNM आणि यावर्षी आम्हाला BSc नर्सिंगची परवानगी मिळाली. त्याचबरोबर बी फार्म, पूर्वी आमच्याकडे डी फार्म होतं, नंतर आता बी फार्म पण ह्या वर्षीपासून चालू केलं आहे. तर DEd बायको आणि BEd नवरा असं कॉम्बिनेशन पूर्वी असायचं. पण आता डी फार्म मुलगी आणि बी फार्म मुलगा असं नवीन, ज्याला आपण म्हणतो की काकांच्या उपदेशाप्रमाणे आम्ही नोकरी व्यवसायासाठी न ठेवता स्वयंरोजगारावर आधारित कोर्सेस चालू केले. DEd, BEd किंवा टंकलेखन किंवा कॉम्प्युटर सायन्स असे कोर्सेस न करता ज्याच्यापासून आपल्याला रोजगार उपलब्ध होईल असे कोर्सेसच चालू केले आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दरवर्षी मिळतो. यावर्षी BHMSचे आमचे 100% ॲडमिशन झाल्यानं तीच परिस्थिती ANM, JNMची आहे. फक्त BSc नर्सिंग आम्हाला यावर्षी थोडं उशिरा ॲडमिशन मिळाल्यामुळं मॅनेजमेंटच्या सीट राहिल्यात. बी फार्मला सुद्धा यावर्षी खूप ठिकाणी परवानगी मिळाल्यामुळं कदाचित पुढच्या वर्षी बी फार्म, डी फार्म आमचा दोन्ही 100% ॲडमिशन होतील. यावर्षी पब्लिक अवेअरनेस किंवा डी फार्म आहे मग बी फार्म कशाला करायचं अशा याच्यामध्ये ॲडमिशन थोडं कमी झाल्या. आणि काकांच्या स्मृतीनिमित्त 14 जानेवारीला आम्ही इंटरसिस्टीम सेमिनार अरेंज करत असतो. त्याचा उद्देश असा की हेल्थ फॉर ऑल, हेल्थ फ्रॉम ऑल, म्हणजे आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल, ॲलोपॅथी असेल, त्यांच्यापासून सगळ्यांना औषधोपचार होऊन फायदा व्हावा. अफोर्डेबल किमतीमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी आणि थोडं कॉस्टली ट्रीटमेंट आयुर्वेदची, ॲलोपॅथीची. तर ह्यावर्षी आम्ही या सेमिनारसाठी वंध्यत्व निवारण याच्यावर घेतलं आहे. आमच्या सुरमई डॉक्टर केतकी यांनी ऑक्सफोर्डमध्ये त्याच्यावर संशोधन करून खूप चांगला ज्ञान मिळवलेलं आहे. नंतर आयुर्वेदचे वैद्य ज्योती तनपुरे मॅडम आणि होमिओपॅथीचे अमोल राणे हे त्यांचा विचार मांडणार आहेत. याचा फायदा विद्यार्थ्यांना असा होतो की त्यांना होमिओपॅथीबद्दल एक अट्रॅक्शन तयार होतं की होमिओपॅथीमध्ये रिझल्ट मिळू शकतात. आता डॉक्टर रेगे सरांनी आपल्याला सांगितलं की वंध्यत्व निवारण किंवा ॲसिडिटी हे जे दुर्धर आजार आहेत त्यावर होमिओपॅथीचा खूप चांगला फायदा होतो, आयुर्वेदाचा फायदा होतो. आणि म्हणून या सगळ्या आमच्या विद्यार्थ्यांना या सगळ्याचा एका आजारावर वेगवेगळ्या पॅथीने उपचार करून कसा फायदा, किती प्रमाणात फायदा होतो हे समजण्यासाठी
इंटरसिस्टीम सेमिनार घेतो. या कार्यक्रमाला माझे मित्र, वर्गमित्र, डायरेक्टर जनरल ऑफ मेडिसिन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि WHO डॉक्टर सुभाष साळुंके, तसेच राज्यपालाचे वैद्यकीय सल्लागार डॉक्टर विनोद शहा हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांचं या निमित्ताने आम्ही मित्रपरिवार त्यांचा सत्कार करणार आहोत. विशेषतः सुभाष साळुंके हे डायरेक्टर असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. या दोघांचं नगरकरांतर्फे आम्ही सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे वर्गमित्र डॉक्टर विनोद शाह हे फिजिशियन टू गव्हर्नर आणि त्यांनी भिक्षकरी महिलांसाठी फार मोठं पुनर्वसन प्रकल्प आणि वयस्कर लोकांसाठी खूप चांगलं काम केलं आहे. त्यांचा आरोग्यभूषण म्हणून पुरस्कार देऊन आम्ही गौरव करणार आहोत. त्याचबरोबर डॉक्टर सुभाष साळुंके यांचासुद्धा या ठिकाणी आम्ही वर्गमित्र सत्कार करणार आहोत. काकांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं अनावरण काकांचे शिष्य डॉक्टर सजीराव निमशे, जे काकांना अतिशय जवळून ओळखत होते, त्यांच्या हस्ते आयोजित केलेलं आहे. यंदाच्या आरोग्य भूषण या पुरस्कारानं जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर विनोद शहा यांचा सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती डॉक्टर सुभाष म्हस्के यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.